नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट, महागाई भत्ता वाढीचा निर्णय। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण जाणून घेणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी होणार, यासंबंधी सरकार आणि कर्मचारी संघटनांचं म्हणणं काय आहे। जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा आणि समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स वेळेवर मिळत राहतील। महागाई भत्त्यात वाढीची मागणी। 7वा वेतन आयोग लागू झाल्यापासून केंद्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला आहे। ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली। मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अद्यापही वाढवलेला नाही। कर्मचारी संघटनांनी 1 जुलै 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 3% वाढ लागू करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत मागणीपत्र सादर केले आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखील 53% दराने महागाई भत्ता मिळावी अशी मागणी आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ रखडली आहे। कर्मचारी संघटनांकडून सातत्याने याचा पाठपुरावा सुरू आहे। महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात महागाई भत्ता वाढीचा आनंद वार्ता मिळू शकतो। मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी 25, 2025 अखेरपर्यंत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।